तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वालाची रेसिपी बनवणार आहोत। तर मित्रांनो, आधी आपण दाणे सोलून घेणार आहोत। तर शेंगांमधून दाणे काढून घेणार आहोत। तर बघू शकता यात सफेद वालाचे शेंगा। तर याच्यामधून आता दाणे काढून घेणार आहोत। तर थोडेसे दाणे पण काढलेले आहेत। तर हे सगळे दाणे आता हाताने सोलून काढून घ्यायचे आहेत। तर दाणे सोलायला सुरुवात केलेली आहे। तर बराच वेळ लागेल एवढे दाणे काढायला। तर बघू शकता काही दाणे यामध्ये जास्त नाही भरलेले आहेत, ते लाल पण झालेले आहेत। जास्त नाही भरले की असे लाल दाणे होतात। तर आता सगळे दाणे काढून झालेले आहेत शेंगांमधून। तर बघू शकता यामध्ये काही लाल दाणे झालेले आहेत, तर काही हिरवे आहेत। लाल दाणे हे जास्त नाही भरलेले असतात। तर आता लगेच शिजवायला ठेवणार आहोत। तर एका कढईमध्ये शिजवणार आहोत, त्यामध्ये पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत। तर हे दाणे लगेच शिजायला चुलीवरती ठेवलेत आणि त्यावरती एक झाकण पण ठेवलेलं आहे, म्हणजे दाणे हे लवकर शिजतील। तर आमचे दाणे आता बराच वेळ झालेला आहे आणि दाणे शिजलेले आहेत। तर झाकण काढून पाहू तर बघू शकता त्याचं पाणी सुद्धा खूप कमी झालेलं आहे, म्हणजे दाणे शिजले असणार। तर जे लाल दाणे होते ते पण आता सफेद दाणे झालेले आहेत। तर आता आपण मिरची दळून घेऊ। तर मिक्सरमध्ये मिरची बारीक करून घेणार आहोत। त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत आणि यात शेंगदाणे, तर दोन्ही एकत्रच बारीक करून घेणार आहोत। तर त्यामध्ये थोडं पाणी टाकले, कारण आपल्याला रश्श्याचं कालवण बनवायचं आहे। तर मिरची बारीक झालेली आहे। तेल टाकणार आहोत कढईमध्ये आणि नंतर लसूण आणि मसाले टाकणार आहोत। तर आता पहिल्यांदा टाकलेले आहेत लसणे, त्यानंतर मसाले घेणार आहोत। तर यासाठी आम्ही कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि हा बनवून घेतलेला मसाला आहे। तर तो पण थोडा थोडा टाकणार आहोत। तर ही आहे हळद पावडर। हळद पावडर पण थोडीशी घेतलेली आहे आणि हे आपली मिरची दळून घेतलेली मिरची आणि शेंगदाणे। तर मसाले आधी टाकून घेणार आहोत आणि नंतर मग मिरचीमध्ये दळलेले शेंगदाणे। तर हे पण आता परतून घेणार आहोत थोडा वेळ आणि त्यानंतर त्यामध्ये दाणे टाकणार आहोत। दाणे पण थोडा वेळ परतून घेणार आहोत आणि नंतर मग त्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर आता ओतणार आहोत त्यामध्ये दाणे। तर आता हे थोडा वेळ असेच परतून घ्यायचे आहे, म्हणजे चांगलं स्वादिष्ट होतील। तर आता यामध्ये थोडं शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत, कारण आपल्याला रश्श्याचं कालवण बनवायचं आहे। त्यामुळे आता त्यामध्ये पाणी ओतणार आहोत। तर या कालवण आता बरेच वेळ असं शिजवून घेणार आहोत। तर त्यामध्ये मीठ पण टाकायचं राहिलं होतं, तर आता मीठ टाकलंय। तर उकळी आलेले आहे। तर अजून बराच वेळ लागेल शिजण्यासाठी।
तर मित्रांनो आता बराच उशीर झालेला आहे, तर बघू शकता आमचं कालवण शिजलेलं आहे. तर बघू शकता खूप छान असं शिजलेलं आहे आमचं कालवण. तर मित्रांनो कालवण आता शिजलेलं आहे, तर खूप छान असं वालाच्या दाण्याचं कालवण झालेलं आहे. तर बघू शकता खूप छान असं कालवण तयार झालेलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. तर मित्रांनो अजून तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.